तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये सोने चांदीत भ्रष्टाचाराबाबत गुन्हे नोंद करण्यात यावेत। हिंदू जनजागृती समितीने मागणी करत उद्या तुळजाभवानी मंदिराच्या समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय। या प्रकरणी सीआयडीच्या लेखी अहवालानंतर उच्च न्यायालयाने सरकारला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। मात्र अद्याप गुन्हा दाखल न केल्याने हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली असून आंदोलन करणार आहे। 1919 ते 2009 या कालावधीत 39 किलो सोनं आणि 608 किलो चांदी असा 7,19,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे। सोने चांदी घोटाळ्यामध्ये अनेक शासकीय अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचा आरोपही हिंदू जनजागृती समितीने याचिकेत केला आहे। न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे आणि मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने 9 मे रोजी सरकारला गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिलेत। तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या तपासणीत हा घोटाळा उघड झाला होता।